राजानं देवाच्या आज्ञा मोडल्या. म्हणून देवानं शमूवेल संदेष्ट्याला म्हटलं, इशाय नावाच्या मनुष्याला शोध. मी त्याच्या मुलांपैकी एकाला नवा राजा बनवणार आहे. ते धष्टपुष्ट आणि दिसायला रुबाबदार होते. देव म्हणाला, हे नाहीत, मी बाह्यरूप पाहत नाही, तर मनुष्याचं अंतःकरण पाहतो. त्याला बोलावून आणण्यास इशायनं सांगितलं. शमूवेलनं त्याला पाहिलं आणि देव म्हणाला, हाच तो आहे. मग त्यानं दावीदचा नवीन राजा होण्यासाठी अभिषेक केला. गल्ल्यात नावाच्या एका महाकाय सैनिकानं इस्रायली लोकांना आव्हान केलं की त्यांच्यातून एक योद्धा त्याच्याशी लढण्यासाठी पाठवण्यात यावा. जनसामग्री आणली. गल्ल्याचं आव्हान त्यानं ऐकलं आणि तो घाबरला नाही. देवाच्या सैन्याचा अपमान करणारा हा कोण? दावीदनं विचारलं. मी त्याच्याशी लढेन. त्यानं दावीदला त्याची शस्त्र दिली. परंतु दावीद म्हणाला, नाही, जंगली श्वापदांना ठार करण्यासाठी देवानं मला मदत केली. गल्ल्यातला मारायला देखील तोच मला मदत करेल. माझ्या सोबत लढण्यासाठी तुम्ही या सडपातळ मुलाला पाठवलंय? दावीद त्याला म्हणाला, तुझ्याकडे भाला आहे, परंतु माझ्याकडे इस्रायलाच्या देवाची मदत आहे. आणि तो मारला. तो दगड गल्ल्याच्या कपाळाला लागला आणि तो कोसळला. इस्रायली लोकांनी मग बलिष्ठांचा पराभव केला. देवाच्या मदतीनं दावीद शूरवीर योद्धा ठरला.